आज आला होता आमच्या नदीले पूर. मग मी चाललो मटकत मटकत पाणी भरासाठी. आता घरी प्याले पाणी नाही, आता आणायला जा लागते. त्याच्या पहिलं बनवली चुंबर आपली. तुम्हाला येते का अशी चुंबर बनवता? चुंबर बनवून ठेवली डोक्यावर, न गुंडही ठेवला डोक्यावर. तर मग चला माझ्यासोबत. का करते बाप्पा, आता नदीले पूर येऊन आहे तर 4-5 दिवस नळ नाही सोडत, म्हणून चाललो पाणी आणण्यासाठी. पाणी आणत जाता जाता बायाले आवाज दिलो, चला ना वा पाणी आणण्यासाठी. मस्त बाया गुंड धरू धरू पाणी आणायला जात होते ना. मी निघलो नळावर जासाठी. बायाची कमी ना माणसाचीच गर्दी दिसते बाप्पा. मी म्हणलो माझा नंबर लागते का नाही का? आमच्या इकडे बायाच पाणी नाही, माणसं बी पाणी भरते का बाप्पा? पाण्यासाठी बाया बरं झगडा करा लागते काही? बाई म्हणे माझा नंबर आहे म्हणे, मला भरू दे म्हणे. हट, माझा नंबर होता ना, आपला नंबर लावली, धरला गुंड सरकवूनच टाकला तिचा. मला भरू दे म्हणलं, मी मंगांची येते वाट पाहतो नाही, समजत नाही का? बाई म्हणे माझ्या पोरग बारगा आहे, मला भरू दे म्हणे. पोरग राहिलं तर घरी ठेवून ये म्हणलं ते पोरग. एवढ्या पाण्यासाठी बाया कशा चोरा चोरा तोंड करते बाई? मी बी कमी आहो का? माया बी तोंडाला लई धार आहे कैचिवानी. मी म्हणलं मायावर झगडा करायच्या वाटणीच्या सरपंचाबर झगडा केला तर काय होते तुम्हाला? नाही होत तुमच्या चानानं मायावर बोकारून राहिले का? आले का? हा बापा, या बायाच्या मागं कोण लागते म्हणून निघालो मी आपलं गुंड धरून. कोण आहे बायाच्या तोंडी लागते? एका गुंडासाठी 10 बोल खा लागते यांच्या. रस्त्यात एक बाय भेटली, तिला सांगत होता ह्या बाया माझ्यासोबत अशा अशा झगडा करत होत्या मा म्हणून, तू सांभाळून जा बा म्हणून. मग नाही तर का जमाना चांगला आहे का? पाण्यासाठी झगडा करते लोक. मग मी पोचलो घरी, एका हातात मोबाईल होता ना, म्हणून आईले म्हणलं गुंड उचल बा म्हणून. मस्त थकून गेलो बाप्पा, एक गुंड पाणी आणलो तो. या पोरीला ये म्हणलं पप्पी दे म्हणलं मला.